हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, अमेरिका जर्मनीसह जगभरातील व्यवहार ठप्प, ब्रिटन सरकारने रेल्वे सेवा बंद केली तर इस्रायलच्या बँक सेवांवर मोठा परिणाम। जगभरातील मोठी आंतरराष्ट्रीय विमानतळ ठप्प, मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानसेवा विस्कळीत, विमानसेवा पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे लंडन शेअर बाजार ठप्प, स्काय न्यूजचं प्रक्षेपण देखील थांबवण्यात आलं तर जगभरात आरटी आउटेजची समस्या। भारत सरकारने मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत संपर्क साधत सर्व्हरमधील बिघाडाबाबत माहिती घेतली तर ऑस्ट्रेलिया सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली। यूपीएससीकडून पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल, यूपीएससीने केलेल्या तपासामध्ये पूजा खेडकरने फसवणूक केल्याचं समोर। तुमची निवड कार रद्द करू नये, पूजा खेडकरला यूपीएससीची नोटीस, पूजा खेडकरला यूपीएससीकडून कारणे दाखवा नोटीस। उज्ज्वल निकम यांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड, काही दिवसांपूर्वीच निकम यांनी सरकारी वकील म्हणून नियुक्ती, सरकारी वकील असतानाच निकम यांची प्रवक्तेपदी वर्णी। मीडियाला बाईट देण्यासाठी भाजपकडून नेत्यांची नेमणूक, सकाळी 4 नेत्यांची टीम तर दुपारी 6 नेत्यांची टीम मीडियाशी बोलणार। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, पवार गटाचं तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह कायम, तुतारीसारखी दिसणारी इतर चिन्ह गोठवली। निवडणूक आयोगानं बिगुल आणि तुतारी चिन्ह गोठवलं, पवार गटाला या चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला होता, पवार गटाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय। साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन, नागरिकांना उद्यापासून शिवकालीन वाघनखं पाहता येणार। लोकसभेमध्ये अजित पवार गटाच्या नेत्यांची मदत केली नाही, अजित पवारांच्या काही आमदारांनी महाविकास आघाडीला मदत केली, कोर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजप नेत्यांचा आरोप, सूत्रांची माहिती। लोकसभेला शिंदे गटाला 15 जागा देण्याची काहीही गरज नव्हती, शिंदेंना 15 जागा दिल्यानं विधानसभेमध्ये अडचण होण्याची शक्यता, भाजप नेत्यांची कोर कमिटीच्या बैठकीत तक्रार, सूत्रांची माहिती। मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं हीच भाजपची नीती, सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। काही लोकांना आधी सुपरमॅन आणि नंतर देव बनायचं असतं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, तर नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांना या ताज्या अग्निक्षेपणास्त्राची माहिती मिळालीच असेल, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींवर टीका। सुपरमॅनच्या पायाखालची बहुमताची सतरंजी कॉमन मॅननं खेचून घेतली, मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर भाजपचं चिंतन करावं, खासदार संजय राऊतांचाही भाजपवर निशाणा। महाराष्ट्रातील जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्रावरच्या भविष्यावरचा काळा रंग दूर करा, अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून अमोल कोल्हेंचा निशाणा। काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस 120 जागांची मागणी करण्याची शक्यता, तर काँग्रेसच्या फुटीर आमदारांवर आज कारवाई होण्याची शक्यता कमीच। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधी कारवाईला स्थगिती, भर पावसामध्ये अतिक्रमणांवर हातोडा कशासाठी, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, नरेटिव्हची नाही, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंवर निशाणा। शरद पवारांच्या नादी लागल्यामुळे मनोज जरांगे भरकटले, कपटी शक्तींपासून मनोज जरांगीन बाहेर पडावं, भाजपचे आमदार अमित साटम यांचं वक्तव्य। आरटी प्रवेशाबाबत राज्य सरकारचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य, हायकोर्टानं राज्य सरकारच्या अध्यादेशावर ताशेरे ओढले। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज, 200 ते 500 मिलीमीटर पावसाचा हवामान खात्याचा इशारा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात 270 मिलीमीटर पावसाची नोंद, सूर्यापल्ली गावात पुराचं पाणी शिरल्यानं घरांचं मोठं नुकसान, गडचिरोलीला रेड अलर्ट। रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यासह 6 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट, तर राज्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता, पुणे हवामान खात्याचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।